Hello friends, welcome to the Cable Networking and E-Learning program of Shikshan Prasarak Mandal, Vani. In my previous period of English, we were learning about An Astrologer's Day, written by R.K. Narayan, in which we have seen that the astrologer is sitting in a marketplace under the tamarind tree near the road which leads to Town Hall Park. In the marketplace, many sellers were shown who were selling their wares. The complete scenario of marketplace has been depicted by R.K. Narayan. Here, the astrologer who has been shown here had not intended to be an astrologer when he began life. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Yet, he managed to please and content his customer because he had a working analysis of mankind's trouble, marriage, money, and the tangles of human ties. Friends, when we left out our previous period, we were seeing that there was a fruit vendor who is giving different type of names to his ware, his products, like Bombay ice cream, Delhi almond, Raja's delicacy, and so on and so forth. Our astrologer was managing his customers because of the light this fruit vendor has. आपल्या या नट वेंडर जी प्रकाशाची व्यवस्था होती, त्या प्रकाशाच्या व्यवस्थेमध्ये आपला जो कंदील होता, आपला ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच कंदिलाच्या प्रकाशामध्ये आपला व्यवसाय करताना आपण पाहिलेला आहे. कारण त्याच्या जो स्वतःचा असा त्याचा प्रकाशाची व्यवस्था त्याच्या जो नव्हती म्हणून. आणि आता समोर कशा पद्धतीने लाईन टू लाईन सांगितलं जात आहे आपण पाहूया. द नट वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता हा जो नट वेंडर आहे, फ्रूट नाही नट वेंडर आहे, हा याचा वेळ संपला होता. त्याच्यामुळे त्यांनी आपला प्रकाश मंदावला आणि आपल्या घराकडे जाण्याकरता तो निघाला. हा एक संकेत होता. दिस वॉज अ सिग्नल, संकेत होता फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरसाठी हा सुद्धा एक संकेत होता की वेळ झालेला आहे, रात्र होत चाललेली आहे, संध्याकाळ रात्र होत चाललेली आहे आणि आता आपल्यालाही घरी जायचं आहे. हा एक संकेत त्याच्याकरता हा होता. सिन्स it left him in darkness except for a little shaft of green light which stayed in from somewhere and touched the ground before him. फक्त एक अंधुकसा त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा प्रकाश तिथे दाखवलेला आहे. नट वेंडर तिथून गेल्यामुळे तिथला परिसर जो थोडा बहुत प्रकाशमय होता तो आता पूर्णतः तिथे डार्कनेस आलेला आहे. एक्सेप्ट फक्त एक ग्रीन कलरचा तिथे एक लाईट दर्शविला जातो आहे जो दुरून कुठून तरी येऊन राहिलेला होता. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स. त्यांनी आपल्या कावरी शेल्स उचलल्या आणि अँड पॅराफेर्नेली म्हणजे त्याचं जे साहित्य आहे, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स, त्याच्या व्यवसायाकरता लागणारं त्याचं जे साहित्य आहे ते साहित्य तो आता जमा करतो आहे. अँड वॉज पुटिंग देम बॅक इनटू हिज बॅग. आणि आपल्या बॅगमध्ये सगळं काही भरत तो आता तिथून निघण्यासाठी सगळं तो एकत्र करून राहिलेला आहे. वेन तेवढ्यातच द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज बोल्टेड आउट. तेवढ्यात तो जो ग्रीन प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचून राहिला होता त्याच्यामध्ये थोडासा अडथळा आला म्हणून आपल्या ॲस्ट्रॉलॉजरनी ही लुक्ड अप and saw a man standing before him. त्याचं लक्ष नकळत प्रकाश थांबल्यामुळे त्याचं लक्ष समोर गेलं, वर गेलं. तर त्याला काय दिसलं तर अ मॅन वॉज स्टँडिंग बिफोर हिम. एक माणूस त्या ठिकाणी त्याला उभा असलेला दिसला. ही सीम अ पॉसिबल क्लायंट. त्याला वाटलं की एक गिराईक आपल्याला यावेळेस आता प्राप्त होऊ शकते, आपल्याकडे आलेलं असावं. अँड सेड, आणि आता तो त्याच्याशी संवाद साधतोय की यू लुक सो केअरवोन. केअरवोन म्हणजे ज्याला आपण म्हणतो काळजीत दिसत आहात,
विवंचनेत दिसत आहात, अशा पद्धतीचा संवाद त्या व्यक्तीशी हा साधायला लागतो आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. आणि म्हणून तो समोर म्हणतो आहे की तुम्ही चिंतातूर दिसत आहात, त्याच्यामुळे कृपया आपण माझ्यासमोर बसावं की जेणेकरून मी आपल्या चिंतेचं निराकरण करू शकील आहे. आपल्याला जी चिंता लागलेली आहे ती चिंता तुमच्याकरता ते चांगलं होईल आहे. गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल, थोड्या वेळाकरता आणि माझ्याशी संवाद साधा, असं तो म्हणतो आहे ॲस्ट्रॉलॉजर. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वॅग्युली. पण तो जो व्यक्ती तिथे उभा होता त्याला ही गोष्ट तशी पसंत पडली नाही, म्हणून तो ग्रंबल्ड म्हणजे गुरगुरणे किंवा रागाच्या स्वरात त्याच्याशी त्यांनी संवाद साधला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन. पण ॲस्ट्रॉलॉजरला वाटत होतं की आपल्याकरता हा एक गिराईक म्हणून आलेला आहे, म्हणून तो आपलं इन्व्हिटेशन त्याच्यासमोर, आमंत्रण त्याच्यासमोर ठेवतो की बा माझ्याकडून तुम्ही जर ऐकून घेतलं तर तुमचं चिंता दूर होतील आहे. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि याचं इन्व्हिटेशन प्राप्त झाल्यावर जो माणूस आधी थोडासा किंचित रागात दिसत होता त्यांनी सुद्धा नकळत एकदम एक ॲक्शन केली आणि आपला हात, जसं हातावरनं भविष्य सांगितलं जात असते, आपला हात त्याच्या एकदम तोंडासमोर त्याच्या नाकाखाली आणून धरला आणि म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला का भविष्यवक्ता समजतो, भविष्य सांगणारा व्यक्ती समजतोयस. हे ऐकल्याबरोबर ॲस्ट्रॉलॉजरला काय वाटलं आहे पहा. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. त्याला सुद्धा वाटलं की कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. अँड सेड, आणि तो म्हणून म्हणतो आहे, टिल्टिंग द अदर्स पाम. टिल्टिंग म्हणजे आपला हात थोडासा टू बेंड, म्हणजे प्रकाश ज्या दिशेने येतो आहे त्या दिशेने त्याचा हात थोडासा तो टर्न करतो आहे. द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. येणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने त्याचा हात सरकवत, साईडला पलटवत तो आता त्याच्याशी संवाद साधतो आहे. युअर्स इज अ नेचर. जसं त्याचं सुरुवातीपासूनचं, पहिलेपासूनचं कोणी आलं की त्याच्या संदर्भात बोलण्याचे जे वाक्य होते तेच वाक्य तो पुन्हा या ठिकाणी वापरायला सुरुवात करतोय. पण हे वाक्य पूर्ण न होऊ देता तो समोरचा व्यक्ती जो त्याच्या समोर आलेला आहे तो त्याला अर्धवटच थांबवतो आणि म्हणतो, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड. तो त्याला थांबवतोय, स्टॉप करतोय आणि म्हणतोय, टेल मी समथिंग वर्थ वाईल. असं काहीतरी सांग की जे माझ्याकरता महत्वाचं असेल आहे. आवर फ्रेंड, आपला हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, फेल्ट पिक्यूड. पिक्यूड म्हणजे इरिटेटेड, अनॉइड ज्याला आपण म्हणतो. त्याला सुद्धा हे थोडंसं विचित्र वाटलं, इरिटेट झाला तो की हे काय म्हणतोय. आणि म्हणून तो समोर म्हणतोय की आय चार्ज ओनली 3 पै पर क्वेश्चन. प्रति प्रश्नाचे मी फक्त 3 पै. आता हे 3 पै काय आहे तर हे आपण याचं सविस्तर ज्ञान समोरच्या एका स्लाईडमध्ये बघणार आहोत. पण आत्ताच एवढं समजून घ्या की पै ही भारतामधली पूर्वी वापरले गेलेली एक करन्सी आहे की ज्यांनी आर्थिक व्यवहार केले जायचे. तर अशा प्रकारातल्या प्रतिप्रश्नाला तो 3 पै अशा प्रकारात चार्ज करताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. अँड व्हॉट यू गेट आउट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि माझ्याकडनं तुम्हाला जे प्राप्त होईल ते प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटेल की आपल्या पैशाचं आपल्याला चांगला मोल प्राप्त झालं. कारण मी अशा पद्धतीच्या काही गोष्टी तुमच्या सांगील आहे की ज्यांनी तुम्हाला समाधान लाभेल आहे. अशा प्रकारातलं मत या ठिकाणी हा ॲस्ट्रॉलॉजर त्याच्यासमोर आपलं मांडतो आहे. ॲट दिस द अदर विड्र्यू हिज आर्म, टूक आउट अँड आना. आता हे आना, टूक आउट अँड आना, याच असं म्हटल्याबरोबर आपला हा जो समोर आलेला व्यक्ती आहे त्याने आपला हात मागे घेतला, आपल्या खिशामध्ये आपल्या जवळचा एक आणा. आता हा आणा काय तर आणा सुद्धा हा एक आपल्या आधीच्या करन्सीचा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. अँड फ्लंग इट आउट टू हिम. त्याच्यासमोर त्यांनी तो एक आणा ठेवला. सेईंग, काय म्हणत तर आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायची आहेत. त्या प्रश्नांची तुम्ही जर उत्तरं दिलीत तर हा आणा मी तुम्हाला देईल. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, जर मी हे सिद्ध केलं की तुम्ही ब्लफ करताहेत, खोटे बोलताहेत, उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत, तर यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी
विथ इंटरेस्ट. तर अशा याच्यात तुम्हाला तो आणा मला परत करावा लागेल आहे, आणि नुसता आणा मी घेणार नाही तर त्याच्यावरचा इंटरेस्ट व्याज सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आहे. अशा प्रकारातली शर्त हा व्यक्ती, समोर आलेला व्यक्ती याच्या समोर, ॲस्ट्रॉलॉजर समोर ही अट ठेवतो आहे. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता त्याच्यावर हा आपला ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतोय की जर माझे उत्तर तुम्हाला समाधानकारक वाटले, सॅटिस्फॅक्टरी वाटले, तर तुम्ही मला 5 रुपये द्याल का. आता मित्र हो, या ठिकाणी आपण आपल्या करन्सीचे 3 प्रकार पाहतो आहेत. पहिला एक पै पाहिलं, दुसरा एक आणा पाहिलं, आणि आता तिसरं या ठिकाणी 5 रुपये हा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्यामुळे आपण या पुढच्या स्लाइडवर पहिले जाऊ आणि नंतर उर्वरित भाग आपण या ठिकाणी अभ्यासू की पै, आणा, किती पै मिळून 1 आणा तयार होतो, किती आणे मिळून 1 रुपया तयार होतो, या संदर्भातलं विवेचन आपण पुढच्या स्लाइडमध्ये पहिले पाहूया, मग याच्यावर येऊया. जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे रुपये का इतिहास, प्राचीन भारतीय मुद्रा. आपली ही प्राचीन भारतीय मुद्रा होती. आपण आधी ऐकत असतो माझ्याकडे फुटी कवडी नाही आहे. फुटी कवडी सुद्धा मग मित्र हो आपल्याकडे ही एक करन्सी होती. फुटी कवडी, त्याच्यानंतर कवडी, कवडीवरनं दमडी, दमडी ठेला, ढेल्यावरनं पै, पैवरनं पैसा, पैसा नंतर आणा, आणा नंतर रुपया, असा तो प्रवास आहे. म्हणजेच 256 दमडी जर आपण घेतो म्हटलं तर ते बरोबर होतात 192 पायी इतके, आणि 192 पायी इक्वल टू 128 थेला, आणि त्याचेच 64 पैसे जे आपले जुने आहेत, 64 पैसे बरोबर 16 आणा, आणि 16 आणा बरोबर 1 रुपया. अशा प्रकारातली ही आपली करन्सी होती. म्हणजेच थोडक्यात 3 फुटी कवडी. आपण नेहमी शब्द प्रयोग करतो मित्र आपल्यासोबत की माझ्या खिशात फुटकी दमडी सुद्धा नाही आहे, फुटी कवडी सुद्धा नाही आहे. तर ते काय होतं, तर 3 फुटी कवडी म्हणजे 1 कवडी होती. 10 कवड्या जर आमच्या जो असतील तर त्याला 1 दमडी म्हटलं जायचं. 2 दमडी जर आमच्या जो असतील तर ते 1 थेला व्हायचं. 1.5 पै जर आमच्या जो असतील तर त्याला 1 थेला म्हटलं जायचं. 3 पै आमच्या जो असतील, 1.5 पै, पहा आता 3 पै म्हणतायत, म्हणजेच 1 पैसा होत होता जो पूर्वीचा होता, आणि 4 पैसे बरोबर 1 आणा होत होता. अशाच प्रकारात 16 आणे म्हणजे 1 रुपया व्हायचा. आपण कदाचित आठवत असेल किंवा आताही आपल्याला पाहायला मिळत असतील, आपल्याकडे 5 पैसे होते, 10 पैसे होते, आपल्या याच्यात 20 पैसे होते, 4 आणे होते 25 पैसे, 8 आणे होते. बघा 4 आणे, 4 आणे, 8 आणे, 8 आणे, अपभ्रंश झाला 8 आणे म्हणून. तो 8 आणे ॲक्च्युअली शब्दप्रयोग आहे, आणि 2 8 आणे म्हणजे 8 अधिक 8 बरोबर 16, म्हणजेच 1 रुपया होतो. अशा प्रकारातली आपला हा मुद्रेचा आपला जुना इतिहास ज्याच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता आपण आपल्या पहिल्याच्या याच्यावर येऊया पुन्हा. जसं तो या ठिकाणी म्हणतोय की मी जर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी उत्तरं दिले तर तुम्ही मला 5 रुपये द्याल का. त्याच्यावर आपला ॲस्ट्रॉलॉजर किंवा ॲस्ट्रॉलॉजरनी जो हा मुद्दा मांडला की मला 5 रुपये द्याल का, त्याच्यावर तो समोर आलेला व्यक्ती ज्याचं नाव मी आता आपल्याला सांगतो आहे, जो गुरुनायक आहे, तो गुरुनायक जो याच्यासमोर आपला हा भविष्य पाहायसाठी तिथे बसलेला आपल्याला दिसतो आहे. तर त्याच्यावर तो उत्तर देतो 5 रुपये दिले का, तर तो नाही म्हणतो, नो म्हणतो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज, 8 आणे, जसं आपण आधी ऐकलं होतं, 8 आनाज मला द्याल का. अशा प्रकारातलं त्यांच्यात आता बार्गेनिंग आपल्याला या ठिकाणी सुरू झालेलं दिसते आहे. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. आता हा जो गुरुनायक किंवा जो स्ट्रेंजर त्याच्या समोर आलेला आहे तो म्हणतो की ठीक आहे मी तुला 8 आणे देईल, पण जर तू चुकीचं आहे हे सिद्ध झालं, तू चुकीचं असं मला काही सांगितलं तर मी तुझ्याकडनं त्याचे ट्वाइस म्हणजे 1 रुपया, 8 आणे 8 आणे 1 रुपया मी तुझ्याकडनं वसूल करील. अशा प्रकारातली अट त्या स्ट्रेंजरनी टाकली. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. हा जो सगळा त्यांच्यातला करार झाला आफ्टर अ लिटिल
फर्दर आर्ग्युमेंट. समोर नंतर अजून त्यांच्यात याच्यावर वादविवाद झाला आणि वादविवादांती अशी गोष्ट या ठिकाणी ठरली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप काय म्हणताय पहा, प्रेयर टू हेवन. आता हा ॲस्ट्रॉलॉजर आपला या ठिकाणी देवाकडे काही प्रार्थना करतो आहे, कारण आता त्याला त्याचं भविष्य सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे परिस्थितीला साजेसं कृती हा ॲस्ट्रॉलॉजर या ठिकाणी करताना दिसतोय. तो देवी देवतांची प्रार्थना करतो आहे आणि ॲज द अदर जो समोरचा व्यक्ती आहे, जो स्ट्रेंजर त्याच्यासमोर आलेला आहे, भविष्य पाहणारा व्यक्ती आलेला आहे, लाईट लिट अ चिरॉट. चिरॉट म्हणजे सिगरेट मित्र हो. आपल्या जवळची असलेली ती सिगरेट त्या ठिकाणी पेटवतो आहे. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स. ग्लिम्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो अ क्विक लुक. एक जो जसं त्यांनी ती माचीसची काडी उगारली, ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्प ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. जसं सिगरेट पेटवण्याकरता त्यांनी आपली अंगारडबी सुलगवली, त्याच्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा या ठिकाणी आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरला एकदम दिसला आणि तो बघितल्याबरोबर देअर वॉज अ पॉज. जसा त्याला त्या प्रकाशामध्ये, माचीसच्या डबीच्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा दिसला, देअर वॉज अ ग्रेट पॉज. तो एकदम स्तब्ध झाला, कारण त्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा जो काही त्याला दिसलेला आहे त्याच्यावरनं तो पॉज होतो आहे आणि त्या ठिकाणी त्याला उर्वरित बाकीचे आवाज जणू काही ऐकू येत आहे. ॲज कार्स हुटेड ऑन द रोड्स. कार येण्या जाणे करतायत त्याचा आवाज. जुकटा ड्रायव्हर्स, जुकटा म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादी कार ड्रायव्हर जो असतो, घोडागाडीचा असेल आहे तो ड्रायव्हर, स्वर ॲट देअर हॉर्सेस, आपल्या घोड्यांवर ओरडतानाचा आवाज येतो आहे. अँड द बॅबल. बॅबल म्हणजे अटर मिनिंगलेस साऊंड्स. अनेक प्रकारातले वेगवेगळे आवाज त्यांना त्या ठिकाणी जे ऐकू येत आहेत ते आवाज बॅबल. स्वर. जुकटा ड्रायव्हर swore at the horse and the babble of the crowd agitated. Agitated म्हणजे एक्साइटेड ज्याला आपण म्हणूया. एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. तिथला जो डार्कनेस होता, त्या डार्कनेस पार्कमधला जो डार्कनेस, त्या अवतीभोवतीचा जो डार्कनेस होता, त्याच्यामध्ये यांचे आवाज आता एकदम प्रकर्षाने आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरला जाणवायला लागले होते. कारण त्याला कुठला तरी एक जवळपास सदमा ज्याला आपण म्हणतो, शॉक त्याला या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसून राहिलेला आहे. कारण समोर आता त्याचं वर्तन सुद्धा तशाच प्रकारचं आपल्याला अनुभवायला मिळत आहे. द अदर सॅट डाऊन. जसं त्यांनी सिगरेट पेटवली, चिरॉट पेटवली आपण पाहतो आहे, तो तिथे बसतो आहे. सकिंग हिज चिरॉट पफिंग आउट. आपली सिगरेट ओढतो आहे, त्यातला पफ काढतोय, बाहेर काढतो आहे आणि तिथे बसतो आहे. सॅट देअर रुथलेसली. आता जणू काही त्याच्यात जो करार झाला होता त्या हिशोबाने आता तो आपलं भविष्य जाणण्याकरता त्या ठिकाणी बसला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. पण आपल्या ॲस्ट्रॉलॉजर मात्र आता अत्यंत अनकम्फर्टेबल झालेला या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला. असं काहीतरी त्या प्रकाशामध्ये त्याला दिसलेलं आहे की ज्यांनी तो आत्तापर्यंत जो व्यवस्थित होता तो अव्यवस्थ झालेला दिसतो आहे, अनकम्फर्टेबल झालेला दिसतो आहे. हिअर आता तो त्याच्याशी संवाद साधतो आहे, ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीशी संवाद साधतो आहे. हिअर टेक युअर आणा बॅक. आपला ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतोय की नाही, तुझा आणा तू परत घे. टेक युअर आणा बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. तू जे मला आव्हान दिलं आहे, चॅलेंज दिलं आहे, त्या आव्हानाला मला समोर जायचं नाही आहे. आय एम नॉट यूज टू इट. मला हे नेहमीचं नाही आहे, त्याच्यामुळे मी हे चॅलेंज आता ॲक्सेप्ट करत नाही. तू तुझा आणा परत घे आणि तू जा. इट इज लेट फॉर मी टुडे. कारण दिवस खूप जास्त झालेला आहे, रात्र होत चाललेली आहे, त्याच्यामुळे मला आता घरी जायचं आहे. इट इज टू लेट फॉर मी टुडे. आज जास्तच उशीर झाला. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आता त्यांनी आपली सगळी प्रिपरेशन सुरू केली. सगळं आपलं साहित्य पुन्हा बॅगमध्ये जे काढलं होतं ते पुन्हा एकदा टाकायला सुरुवात केली. आणि द अदर हेल्ड हिज रिस्ट.
जसं तो साहित्य आपलं बॅगमध्ये टाकत होता, त्या समोरच्या व्यक्तीने त्याची रिस्ट एकदम घट्ट पकडली आणि काय म्हणतोय तो, द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू हे सोडून जाऊ शकत नाही. यू कांट गेट आउट. आपलं मगाशीच ठरलं, आपलं बार्गेनिंग झालं, सगळं झालं आणि आता तू इथून पळून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग. मी स्वतःहून तुझ्याकडे आलो नव्हतो, तू मला ड्रॅग केलं, म्हणजे ओढत तू याच्यामध्ये आणलेला आहे, सामील केलेला आहे. नाऊ यू कॅनॉट लीव्ह. तू आता जाऊ शकत नाही. अशा प्रकारातलं तो या ठिकाणी म्हणतो आहे. वाईल आय वॉज पासिंग, मी इथून जाऊन आलो होतो. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप. त्यांनी जी त्याच्या मनगट घट्ट पकडली आहेत, नाऊ ही इज शिवरिंग. कारण असं काहीतरी मित्र हो नक्कीच या ठिकाणी त्याला अनुभवायला मिळत आहेत की ज्याच्यामुळे तो आता घाबरतो आहे आणि म्हणूनच तो शिवर करताना दाखवला जात आहे. अँड हिज व्हॉइस शॉक. शेक ज्याला आपण म्हणतोय, शॉक म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया शेक, कापतो आहे तो त्याचा हात आपल्याला कापताना दिसतो आहे. ॲज हिज व्हॉइस shook and became faint. आणि त्याचा आवाज फेंट होत चालला आहे मित्रो, कारण आवाज निघत नाही आहे. असं काहीतरी तो घाबरलेला या ठिकाणी दिसतोय की ज्याच्यामुळे अशा प्रकारातल्या गोष्टी या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत आहे. म्हणून तो आता म्हणतो आहे, लीव्ह मी टुडे. आजच्या दिवस जाऊ द्या. आय विल स्पीक टू यू टुमारो. आपण उद्या भेटू आणि उद्या आपण हे सगळं काही करू. जे आज आपलं ठरलेलं आहे ते उद्या करू. आज मला जाऊ द्या. अशा प्रकारातली जणू काही तो विनवणी ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीसमोर मांडतो आहे. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. पण समोरच्या व्यक्तीने ही थ्रस्ट हिज पाम, त्यांनी आपला पाम त्याच्या समोर नेला. अँड सेड, आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. त्याचा हात जो मित्र त्यांनी धरला होता तो हात त्यांनी जोरात हे केला आहे. ही थ्रस्ट हिज पाम अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. जे आपल्या ठरलं आहे, जे आपण चॅलेंज घेतलेलं आहे, आव्हान घेतलं आहे, ते आव्हान आहे, त्याच्यामुळे त्या आव्हानाला समोर जा. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आणि आता मित्र हो, आपल्या ॲस्ट्रॉलॉजरजवळ दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता. त्याच्यामुळे तो प्रोसीड करतो आहे, तो समोर जातो आहे आणि विथ हिज ड्राय थ्रोट, घसा सुकल्यासारखा जाणवतो आहे. हेच लक्षणं दाखवले जात आहेत की तो घाबरलेला आहे. आता तो आपल्या नेहमीच्या पद्धतीने गोष्टी चालू करतो आहे. देअर इज अ वुमन. तुमच्या आयुष्यात एक बाई. पुन्हा वाक्य अर्धवट थांबवतो आहे समोरचा व्यक्ती, कारण समोरचा व्यक्ती म्हणतो आहे, स्टॉप, सेड द अदर. समोरचा व्यक्ती म्हणतो, नाही, तू जे नेहमीचंच बोलतो ते नाही. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळं काही नाही पाहिजे. तो आता स्वतःचे प्रश्न त्याच्यासमोर मांडतो. ही इज आस्किंग हिज ओन क्वेरीज. आणि त्या क्वेरीमधलं पहिलं वाक्य येत आहे, शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी ज्या गोष्टीची शोध मोहीम चालू केलेली आहे, जी गोष्ट शोधतो आहे, त्याच्यात मी यशस्वी होईल का, हा त्याचा पहिला प्रश्न मित्रो. आन्सर धिस अँड गो. आणि तो समोर म्हणतो की याचंच उत्तर दे आणि चल निघून जा. तुझं उत्तर योग्य असेल तर तसं तो आणा तुला मिळेल, नाही तर तुझ्याकडनं डबल मी वसूल करील. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल. तू या प्रश्नाचं उत्तर दे, नाही तर तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. अदरवाईज, नाही तर आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. डिस्गॉर्ज म्हणजे सरेंडर अंडर प्रेशर, ज्याला म्हणतो आपण की दबावामध्ये तुझ्याकडचे सर्व कॉइन्स मला तू दे, अन्यथा तू मला हे पैसे दे, नाही तर याचं उत्तर दे. अशा प्रकारातलं मत तो त्या ठिकाणी मांडतो आहे. आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जोपर्यंत तुझ्याकडची पूर्ण कॉइन्स मी घेत नाही, मी तुला जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड फ्यू इनकॅन्टेशन. इनकॅन्टेशन मित्र हो, इनकॅन्टेशन ज्याला आपण म्हणूया
मॅजिकल वर्ड्स, पुन्हा एकदा तो देवाचा अशा प्रकारातला धावा करतो आहे, देवाला देवाच्या उद्देशून किंवा आपण प्रोफेटिक आहो अशा हिशोबात अँड रिप्लाइड, आणि पुन्हा तो त्याला उत्तर देतो आहे, ऑल राईट, ठीक आहे, तुझं भविष्य मी सांगतो, आय विल स्पीक, मी बोलील, पण विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, जर मी तुला योग्य उत्तर दिलं तर तू मला 1 रुपया देशील का? पुन्हा एकदा मित्र तो आपला त्याच्याशी बार्गेन करतो आहे, कारण काय असावं याचा अंदाज आपल्याला समोर येणार आहे. तो पुन्हा त्याला म्हणतोय की मी जर तुला सॅटिस्फॅक्टरीली उत्तर दिली, समाधानकारक उत्तर दिली, तर तू मला 1 रुपया देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. मी कन्व्हिन्सिंगली उत्तरं दिलीत तर मला 1 रुपया पाहिजे, नाहीतर मी बोलणारच नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस. अशा प्रकारातलं मत आता या ठिकाणी आपलं हा ॲस्ट्रॉलॉजर त्याच्यासमोर ठेवतो आहे. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग, हॅगलिंग म्हणजे बार्गेनिंग, पुन्हा एकदा त्यांच्यात बार्गेनिंग झालं आणि पुन्हा एकदा द अदर ॲग्रीड, त्याच्यावर तो समोरचा स्ट्रेंजर मान्यता देतो आहे अशा प्रकारातल्या बार्गेनिंगमध्ये की 1 रुपया द्यायचा ठरतो आहे. आणि आता हा आपला ॲस्ट्रॉलॉजर मित्र हो त्याला आपलं भविष्य सांगायसाठी भविष्य सांगणार आहे. तो काय सांगतो आहे, कशा प्रकारातलं त्याचं सगळं मत तो या ठिकाणी याच्यासमोर मांडतो आहे, तो एवढा आता का घाबरला, या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्र हो आपल्याला आपल्या पुढच्या पिरियडमध्ये या केबल नेटवर्किंग आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नंतरच्या म्हणजेच 4थ्या पिरियडमध्ये प्राप्त होतील. धन्यवाद. आजच्या विवेचनावर आपल्याला काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही समजलं नसेल तर माझा नंबर आपल्या टेलिव्हिजनवर फ्लॅश होतो आहे. कृपया मला फोन करून आपल्या सर्व शंकांचं निराकरण करावं ही अपेक्षा. घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.